देण्याकरता त्यांचा शुश्रूषा विधी करण्याच्या हेतून उपस्थित सर्व संत महंत, पंचक्रोशीतील सर्व आश्रमस्थ मंडळी, तपस्विनी, त्याचबरोबर त्यांचे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, देहधर्माच्या अनुषंगाने असलेले, कर्मराहाटीच्या अनुषंगाने असलेले, परवाच त्यांना श्री क्षेत्र दक्षिण काशी फलटण या ठिकाणावरून मला वाटतं त्यांच्या बादशानं इकडे घेऊन आला. प्रकृती अस्वस्थ फार काही जास्त नव्हतं त्यांचं, 2-4 दिवसांपासून फक्त अस्वस्थता होती. या सगळ्याच्या आम्ही साक्षीदार आहोत. श्री क्षेत्र फलटण या ठिकाणी कर्मधर्म संयोग की त्या ज्या ठिकाणी वास्तव्य करायच्या त्यांच्या आणि माझ्या आश्रमाच्या मध्ये फक्त एक भिंत आहे. गेले 25 वर्षांपासूनचा सहवास आहे. त्यांना पाहणं आहे आणि त्यांना पाहणं असताना त्यांच्या संदर्भाने जर का त्यांचा परिचय द्यायचा म्हटलं तर मी शास्त्रीय भाषेत अगदी एका ओळीमध्ये देऊ शकेन किंवा सांगू शकेन. आमचे शास्त्रकार म्हणतात, कर्मकुसुमांची लाखवली वावी माझा चरण कमली, दीपवती उजळावी भली भावरत्नांची. त्यांचं नाव खऱ्या अर्थानं त्यांचं जे नाव आहे त्या नावाला अनुषंगून असलेलं त्यांचं जीवन, ज्याप्रमाणे आपण पाहतो की भगवंताला समर्पित करत असताना आपण वाहत असताना सगळ्यात प्रथम आणि उच्च दर्जाचं जर का कोणाचं स्थान असेल तर ते पुष्पांचं किंवा फुलांचं आहे आपण असं पाहतो. त्यांनी आपलं जीवन संपूर्ण, आमचे शास्त्रकार म्हणतात की कर्मकुसुमांची लाखोली व्हावी माझा चरण कमली. आपण सगळी जण आपण शेवंतीची, गुलाबाची, अमुक तेमुक सगळी फुलं वाहत असतो, परंतु आपण कर्मरूपी फल मात्र खऱ्या अर्थानं परमेश्वराला, त्या भगवंताला व्हायचं आपण विसरून जातो. की ज्या कर्मरूपी फुलांचा सुगंध परमेश्वराला खऱ्या अर्थानं आवडतो आणि म्हणून शास्त्रकार म्हणतात की कर्मकुसुमांची लाखोली. खऱ्या अर्थानं कर्मरूपी कुसुम म्हणजे कर्मरूपी फल, उत्तम कर्म, चांगलं कर्म जे भगवंताला आवडेल अशा पद्धतीचं कर्म आपण आपल्या जीवनामध्ये करायला शिकलं पाहिजे. काल संध्याकाळी त्यांच्या निधनाची वार्ता समजली आणि मला बहुतांशी माझा एक स्वभाव आहे, तुम्हाला चांगला वाटेल न वाटेल, मला सहसा हळहळ होत नाही बरं का. कोणी गेल्यानं म्हणजे कोणी मृत्युमुखी पडल्यानं, कोणी निधन झाल्यानं मला सहसा हळहळ होत नाही. आणि एक मायमाऊली जी निराधार पद्धतीनं एका पट्टीशाळेला धर्मशाळेमध्ये राहते, चांगली चांगली माणसं गेल्यावर सुद्धा मला सहजासहजी हळहळ होत नाही. पण ही माऊली काल गेली आणि फार हळहळ वाटली. रात्री आमचा एक स्थानिक आमचा ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती मी एक पोस्ट साधीशी टाकली होती की आपण श्री क्षेत्र फलटण निवासी काही तरुण महात्म्यांनी या संस्कार विधीला जायला काय हरकत नाही, इतकीशीच पोस्ट होती. आणि त्यात बरेचसे आमची तरुण मंडळी आमच्या ग्रुपमधले बाहेर आहेत. कोणी वाघोद्याला होतं, कोणी तिकडे टाकळीला आहेत, कोणी मुंबईला आहेत. अशा पद्धतीने बरीचशी मंडळी 16, 17, 20, 22 जणांचा आमचा ग्रुप आहे. त्यातले बरेचसे बाहेर होते, 5-6 जण मोजके हजर होते. त्यापैकी आम्ही 5 जण या ठिकाणी पोहोचू शकतो. खऱ्या अर्थानं सांगण्याचा हेतू काय की त्या म्हातारीनं, मी असं निदर्शनास माझ्या किंवा निरीक्षण सांगतो की एखादा आश्रमस्थ माणूस ज्याच्या ठिकाणी आश्रम आहे आणि परिवार आहे, माणसं आहेत, असा माणूस सुद्धा जितक्या माणसांना भजनादी क्रियाकर्म करू शकणार नाही, भजन घालू शकणार नाही, इतक्या माणसांना भजन करण्याचं क्रियाकर्म, भजन करण्याचं याचा अर्थ काय की अन्नदान करण्याचं क्रियाकर्म या माऊलीनं साध्या धर्मशाळेमध्ये राहून, पट्टीशाळेमध्ये राहून सुद्धा काय केलेलं आहे तर केलेलं आहे. हे मी गेले 25 वर्षांचा साक्षीदार आहे. आणि हे खऱ्या अर्थानं तिची कर्मकुसुम आहेत. ही तिच्या खऱ्या अर्थानं कर्मकुसुम आहेत जी भगवंताला निश्चितपणे आवडावं. जाता जाता मी एक सांगेन, दुसरी एक ओळ महंत बाबुळगावकर बाबांनी म्हटलेली आहे, तुला पाहुणी रिंगणीचे फुल फुलत गेले, तव स्पर्शाचा परिस लागता सोन्याचे झाले दयाळा, सोन्याचे झाले. खऱ्या अर्थानं ज्या डोंगरदऱ्यांमध्ये, काड्या कापाऱ्यांमध्ये रिंगणी जन्म घ्यावा आणि तिनं असंच या माळावरती सुकून जावं, तसं तिचं फूल खऱ्या अर्थानं मी म्हणेन की तिचा जन्म सुकून न जाता श्री क्षेत्र फलटण निवासी श्री बाबासाहेबाच्या सानिध्यामध्ये श्री चक्रपाणी महाराजांच्या श्री दत्त